आणि आता एक धक्कादायक बातमी आहे पुणे जिल्ह्यातून। पुण्यामध्ये रोहिंग्या मुस्लिमांना चक्क घर बांधलंय। रोहिंग्यांना आश्रय नसताना बिनदिक्कतपणे त्यानं घर विकत घेतलं, त्यासाठीची सगळी बनावट कागदपत्रही तयार केली आणि गेल्या 10 वर्षांपासून तो कुटुंबासह तिथे मुक्काम ठोकून आहे। नेमकं प्रकरण काय आपण पाहूया। हे जे घर तुम्हाला दिसतंय ते घर आहे एका रोहिंग्याचं। पुण्यात देहू रोड मध्ये रोहिंग्यानं स्वतःचं घर बांधलंय। रोहिंग्यांना थारा नसतानाही फक्त 500 रुपयांमध्ये त्यानं बनावट आधार कार्ड तयार केलं आणि फक्त 80,000मध्ये हे घरही खरेदी केलंय। बांगलादेशचा रोहिंग्या मुस्लिम मुजम्मिल मोहम्मद अमीन खाननं हे घर बांधलं आणि राज्यातल्या यंत्रणांनी चिरीमिरी घेऊन त्याला मदत केली। मुजम्मिलनं भिवंडीहून फक्त 500 रुपयात बनावट आधार कार्ड मिळवलं। पत्नीसाठीही बनावट आधार कार्ड तयार करून घेतलं। स्वतःसाठी आणि पत्नीसाठी पासपोर्टही मिळवला। मुजम्मिलनं डिसेंबर 2012 मध्ये म्यानमार सोडलं। बांगलादेशच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये त्याच्या हाती काहीही लागलं नाही। 2013 मध्ये तो बेकायदेशीर मार्गानं पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पत्नी आणि मुलासह भारतात घुसला। कोलकात्याला मनासारखं काम न मिळाल्यानं मुजम्मिल पुण्यात आला। तळेगाव MIDC मध्ये एका कंपनीत त्यानं नोकरी केली। त्यानंतर त्यानं खेळण्यांचा आणि सुपारीचा व्यवसाय केला। धक्कादायक बाब म्हणजे म्यानमार आणि बांगलादेशमधून आणखी रोहिंग्यांना भारतात यायला मुजम्मिलनं मदत केल्याचा संशय। तब्बल 10 वर्ष मुजम्मिल बिनदिक्कतपणे देहूमध्ये राहतोय। ज्या देहरोड भागामध्ये राहत होता मुजम्मिल खान, मी त्याच ठिकाणी आता उभा आहे आणि हेच ते मुजम्मिल खानचं घर आहे, ज्या ठिकाणी तो गेल्या 3 ते 4 वर्षापासून राहत होता। पण पाहू शकतो की या घराला अजून देखील ताला लागलेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे महावितरणाने याच्या घराला मीटर सुद्धा दिला होता आणि या मीटरचं बिल सुद्धा या मुजम्मिल खानला येत होतं। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुजम्मिल खानने त्याच्या या बांधलेल्या घराला CCTV कॅमेरा सुद्धा लावला होता। मात्र या CCTVचा वापर तो कशासाठी करत होता याची बाब अजून देखील उघडकीस येत नाही। आणि आपण पलीकडच्या बाजूला पाहिलं तर त्याच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत त्या पूर्णपणे काळ्या असल्याचे पाहायला मिळते आणि पूर्णपणे त्याला बॅरिकेटिंग सुद्धा केल्याचे या ठिकाणी दिसतंय। 2024 मध्ये दहशतवाद विरोधी पथकानं मुजम्मिल आणि आणखी एक रोहिंग्या सोहिदुल शेखला ताब्यात घेतलंय। त्या दोघांकडनं सेलफोन, सिम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बांगलादेशी चलन, पासपोर्ट, मौलाना कोर्सचं प्रमाणपत्र जप्त करण्यात आलंय। रोहिंग्या मुस्लिम हा जगातला सगळ्यात मोठा राज्य नसलेला वांशिक समूह मानला जातो। म्यानमारमध्ये त्यांच्या वसाहती आहेत। 1982च्या नागरिकत्व कायद्यानुसार म्यानमार सरकारनं केवळ 40,000 रोहिंग्यांना नागरिक म्हणून मान्यता दिली। बाकीचे रोहिंगे मुस्लिम बेकायदेशीर बंगाली म्हणून राहिले। म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात मोठा हिंसाचार उसळल्यानंतर 2017 पासून रोहिंग्यांचं म्यानमारमधून स्थलांतर सुरू झालं। रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशात आश्रय घेतला। भारतात सुमारे 16,000 UNHCR प्रमाणित रोहिंग्या निर्वासित आहेत। मात्र भारतात अवैधरित्या राहणाऱ्या रोहिंग्यांची संख्या 50,000च्या पुढे असल्याचा अंदाज आहे। प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। मुजम्मिल आणि शेखसह त्याच्या कुटुंबियांना जामिनावर सोडण्यात आलंय। मात्र या निमित्तानं आपली यंत्रणा किती ढिसाळ आहे आणि भ्रष्टाचारानं पोखरली गेली आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय। अजून देखील अशा प्रकारे पुणे असेल किंवा इतर जो परिसर आहे त्या भागात अजून अशा प्रकारचे रोहिंगे राहतात का, ही बाब आता पिंपरी चिंचवड पोलिसांना उघडकीस आणावी लागणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, देहू रोड, पुणे।